उद्धरणाची अशी आपली 40 वचनं याआधी आपण अध्ययन केलेली आहेत। शेवटच्या काही वचनांमध्ये आपण अपरोक्ष ज्ञानियांना विघ्न कसे होतात, कुठल्या कुठल्या देवता येतात आणि मग त्या विघ्नाचं उपशमन कशा प्रकारे केलं जातं हे आपण पाहिलेलं। परंतु विश्व आणि माया या देवतांचं जेव्हा विघ्न होतं त्यावेळेस त्याचं उपशमन कशा प्रकारे केलं जातं हा विषय आज आपण बघणार आहोत। मागील वचन होतं ब्रह्मतुल्य आनंद विघ्नत्वे प्रगटती। ब्रह्मतुल्य म्हणजे व्यापकाच्या अर्थाने तुल्य असलेल्या, म्हणजे जशा तशा तुल्य नाही, परंतु जसं परमेश्वर व्यापक आहे, सकाळाशी परमेश्वराने व्यापलेला आहे। त्यानंतर द्वितीय नंबर लागतो सद्ब्रह्माचा, तृतीय नंबर लागतो मायेचा, कारण की मायेने अनंत ब्रह्मांडाला व्यापलेला आहे आणि विश्वेने काय केलेलं आहे, एका ब्रह्मांडाला व्यापलेला आहे। म्हणजे व्यापकत्वाची भूमिका फक्त जशी तशी व्यापलेला आहे, जसं तसं सर्वांना व्यापलेलं आहे फक्त परमेश्वराने। बाकी माया असेल, विश्वदेवता असेल, ह्यांनी काय केलेलं आहे, कुणी अनंत ब्रह्मांडाला व्यापलेलं आहे, कुणी एकाच ब्रह्मांडाला व्यापलेलं आहे। येण्याअर्थी व्यापक आणि व्यापकाचे अर्थे सारखेपणा समजा। हा जो भाग आहे असे एकूण 4 ब्रह्म सांगितलेले आहेत। विश्वब्रह्म, माया ब्रह्म, ब्रह्म आणि परमेश्वर ब्रह्म असे 4 विभाग सांगितलेले आहेत। त्यातलं आज आपण विश्वब्रह्म आणि माया ब्रह्म यांच्याबद्दल बघणार आहोत। विश्वब्रह्म आणि माया ब्रह्माने काय केलेलं आहे, ब्रह्मतुल्य आनंद त्यांनी काय केलेला आहे की आनंद जो स्वतःचा आनंद आहे त्या आनंदाचा संचार त्यांनी केलेला आहे। आणि ते आनंद कसा आहे, विघ्नत्व, मागे हा विषय आपण बघितला, विघ्न भावाने तो संचरलेला आहे। आपण आनंद म्हटल्यानंतर तो आनंद कसा असतो, चांगलाच असतो, आनंदमयच असतो। परंतु सगळे आनंद आनंदमय नसतात, काही आनंद असे असतात जे दुःखमय पण असू शकतात। जसं आपण गोड खातो आहोत, गोड खाणं हे आनंदमय आहे, पण गोड खाल्ल्यानंतर दात दुखत असेल किंवा गोड खाल्ल्यानंतर शुगर वाढत असेल तर तो आनंद कसा आहे, दुःख देणारं ते आनंद आहे। काही काही गोष्टी अशा असतात ज्या आनंददायी असतात, परंतु ते त्याच्यामध्ये दुःख हे मिश्रित असतं आणि म्हणून सगळ्याच गोष्टी या आपण आनंदमय म्हणू शकत नाही। आणि स्वामींनी केलेल्या व्याख्यानुसार सुखाची व्याख्या जी केलेली आहे तर त्याच्यामध्ये सुखाची व्याख्येमध्ये स्वामी म्हणतात की सुख कसं आहे, दुःख मिश्रित आहे। सुख हे केवळ नाही आहे की केवळ सुखरूप असा प्रकारच नसतो, तो दुःखयुक्त सुख असं असतं। मग यामध्ये आनंदाचा संचार केल्यानंतर ते अपरोक्ष ज्ञानी जे आहेत, मागे आपण बघितलं की त्यांनी एक जे विघ्न आलं त्यांच्याकडे त्यांनी वासही पाहिली नाही, म्हणजे बघितलं सुद्धा नाही। एक जे आळवीती दंडळवीती, परंतु त्यांच्याकडे सुद्धा त्यांनी लक्ष दिलं नाही। मग विश्व चैतन्य देवतेने काय केलेलं आहे, आनंदाचा संचार केला। तिथे त्यांनी विनंती केली नाही, काही विचारपूस केली नाही, सरळ आनंदाचा संचार केला। आता याचं उपशमन कसं करायचं, आता काही उपाय राहिला नाही, कारण की आता सरळ त्यांनी आनंदाचा संचार केला। आधीच ज्यांनी काय केलं, आनंदा संदर्भामध्ये विचारणा केली, विनंती केली, यांनी सरळ संचार केला। मग असं सरळ जर का दुःखाचा किंवा सुख ह्या विकल्परूपी आनंदाचा जर का संचार झाला, मग काय करायचं आता कुठला उपाय राहिला नाही। आता एकच उपाय राहिला की त्यांच्याकडचं जे ज्ञान आहे ते ज्ञान आता त्यांना काय करणार आहे, उपाय सुचवणार आहे। आत्तापर्यंत माहितीच होतं, आता काय होणार आहे, आता इथे ज्ञान उपयोगी येणार आहे। ब्रह्मविद्या जे दिलेलं आहे अपरोक्ष ज्ञानियांकडे, की ब्रह्मविद्या नावाचं जे ज्ञान आहे ते आता कार्यरूप आधीपासून आहेच ते, परंतु आता खरं त्याचा जो उपयोग आहे तो या ठिकाणी होतो आहे की
विद्या विद्या पुरुष्या तिही ते विद्या प्रकाशी मग तो विद्याधीन होय. म्हणजे आनंदाचा संचार झाल्यानंतर काय होतं की विद्या अविद्या आणि पुरुष आता करायचं काय. जसं आपल्याला एखादं काहीतरी कीटक असेल, साप असेल, यांनी जर का चावल्यानंतर काय होतं, विष संचार होतो आपल्याला आणि ते विष वाढत जातं. मग अशा वेळेस काय करतो आपण, कुणाकडे धाव घेतो, डॉक्टरांकडे धाव घेत असतो अशा वेळेस. म्हणजे आत्ता मग इथे घर बसल्या उपाय नाही येतो, त्यासाठी त्याच ठिकाणी जावं लागेल. अप्रोक्ष ज्ञानी जे आहेत ते असन्निधानी आलेले आहेत. अवताराचं सन्निधानत्व सोडून म्हणजे श्रीमूर्तीचं सन्निधान सोडून ते आता बाजूला आलेले आहेत कर्मक्षालनासाठी, बहुरूपता बहुकामना. आणि अशा वेळेस जेव्हा आनंदाचा संचार होतो विकल्परूपी, त्यावेळेस मग काय केलं जातं, ते जे ज्ञान आहे त्यांच्याकडे ब्रह्मविद्या ज्ञान, ते ब्रह्मविद्या ज्ञान काय करतं, विद्या अविद्या पुरुष विद्या. विद्या म्हणजे परमेश्वर, अविद्या म्हणजे देवता आणि पुरुष म्हणजे स्वतः ते साधनवंत म्हणजे अप्रोक्ष ज्ञानी स्वतः. या तिही ते विद्या प्रकाशी म्हणजे या तिघांचं ज्ञान जे आहे ते ज्ञान त्यांच्याकडे असलेली जी ब्रह्मविद्या आहे ती ब्रह्मविद्या त्यांना ज्ञान करवून देते, की ओळख करवून देते की हे परमेश्वर, परमेश्वराची ओळख, त्यानंतर स्वतःची ओळख आणि देवतेंची ओळख याचं ज्ञान त्यावेळेस होतं. म्हणजे ज्ञान होतं म्हणजे काय, ज्ञान तर आहेच, पण आता हे नव्याने स्फूर्ती आहे. जेव्हा आनंदाचा संचार झाला की लगेच परमेश्वर आठवतात आधी, म्हणजे श्री चक्रधर स्वामी, देव आठवणं. आपल्यावर एखादं संकट आलं की आधी कसं देव आठवतो ना आपल्याला, देव आठवला जातो. त्यानंतर अविद्या म्हणजे आपल्याला ज्यांनी अविद्ये ह्या दुःखाचा किंवा आनंदाचा संचार केलेला आहे विकल्प मिश्रित, त्या कोण आहेत, देवता आहेत, याची जाणीव नव्याने होते. आणि पुरुष म्हणजे मी कोण आहे, साधनवंत आहे, ईश्वर साधनवंत आहे, याची एक नव्याने जाणीव होते. ही सगळी जाणीव आधीपासून आहेत, ही गेली अशातला भाग नाही आहे. परंतु जेव्हा संकट आलेलं आहे, विघ्न झालेलं आहे, अशा वेळेस सगळ्यात आधी देव आठवतात. मग हे विघ्न करणारं देवता आठवतात आणि मी साधनवंत आहे याची सुद्धा जाणीव होते. आणि मग काय होतं, या तिही ते विद्या प्रकाशी, या तिही ते म्हणजे परमेश्वराला, परमेश्वराची जाणीव, देवतेची जाणीव आणि स्वतःची जाणीव हे कोण करून देतं, या तिही ते विद्या प्रकाशी म्हणजे ब्रह्मविद्या. जर का ब्रह्मविद्या नसेल तर आपल्याला काहीच कळणार नाही, काय करायचं आहे. आता विघ्नच कळणार नाही, विघ्न आल्यानंतर मग काय करायचं ते कळणार नाही. जे ज्ञान विवेक असतं तो ज्ञान विवेक आपल्याला ब्रह्मविद्येच्याच माध्यमातून आहे. आणि म्हणून ब्रह्मविद्या ज्ञान असणं खूप महत्त्वाचं आहे. यामध्ये तुम्हाला जीवाची माहिती, देवतेची माहिती, प्रपंचाची माहिती आणि परमेश्वराची माहिती, असे एकूण 4 पदार्थ आहेत. सगळे एकत्र नाही आहेत. परमेश्वर हे वेगळं पदार्थ आहे, देवता ह्या वेगळ्या आहेत, जीव हा वेगळा आहे, प्रपंच हा वेगळा आहे. सगळे 4ही पदार्थ वेगवेगळे आहेत. पण हे कधी कळेल आपल्याला, जेव्हा आपण अध्ययन केलं असेल, अध्यात्माची पुस्तकं आपण वाचली असतील. आत्ता जे ज्ञान आहे आपल्याकडे ते कसं आहे, ऐकीव ज्ञान आहे, कुणीतरी सांगितलं. मग असं कोणी विचारलं का, असं असं करतात ना, मग कोणी सांगितलं नाही असं म्हणतात, हे वाक्य येतं. म्हणजे याचं आपल्याला पुरेपूर आपण कधी वाचन केलेलं नाही आहे, कुठला विषय आपण या संदर्भामध्ये स्वतः वाचलेला नाही आहे, फक्त ऐकीव ज्ञान त्याच्यामधनं आलेलं आहे. जसं आता शनिवार असेल तर शनिवारी मग नख काढत नाहीत, केस कापत नाहीत वगैरे असं असतं. त्या दिवशी आमच्या इथे एका मुलाचं आणि त्याच्या आईचं भांडण झालं. का, तिच्या मुलांनी अयोग्य वारी केस कापून आलेला होता तो, शनिवारी म्हणा की कधीतरी. आता
मुख्य म्हणजे त्यांनी केस कापलं म्हणून त्याचा दिवस वाईट नाही गेला, तर त्याची आई त्याच्याशी भांडली म्हणून त्याचा दिवस वाईट गेला. बघा, केस कापल्याने काहीच झालं नाही आहे, परंतु त्याची आई भांडली आणि त्याच्या आईने त्याचा दिवस खराब केलेला आहे भांडून. आता त्यांनी विचारलं तर ह्या दिवशी केस का नाही कापायचे? नाही कापायचे. अरे हो, पण का नाही? मग असं नाही सांगतात, असं नाही कापले पाहिजे. म्हणजे याला कुठल्याही प्रकारचं आधार नाही आहे, तत्वाचा आधार नाही आहे याला. हे फक्त पारंपरिक ह्याच्यातनं ते आलेलं आहे. ते मी उदाहरण सांगतो ना नेहमी, की त्या दिवशीच जर का डॉक्टरनी ऑपरेशन ठरवलं की आजच ऑपरेशन करायचं आणि आज शनिवार आहे, मग काय करणार? डॉक्टरला सांगणार नाही नाही आज नाही, आज शनिवार आहे, उद्या करा, चालेल असं? म्हणजे आत्ता आपण तिथे अशा या गोष्टी तत्व वगैरे तिकडे ठेवू का आपण? हे अशा काही पारंपरिक ज्या काही सूचना आलेल्या आहेत त्या आपण त्या ठिकाणी ठेवू का? नाही. म्हणजे अर्थातच आपल्याला ही गोष्ट लक्षात येते की हे सगळं ब्रह्मविद्येच्या आधारे नाही चालू. ब्रह्मविद्येच्या आधारे जे चालू आहे ते एकदम ठाम आहे, त्याला कुठल्याही प्रकारच्या शंका नाही आहेत, कुठल्याही प्रकारचा संदेह त्याच्यामध्ये नाही आहे. ही गोष्ट अशी म्हणजे ही अशीच आहे, त्याला कोणी चॅलेंज करू शकत नाही, त्याच्यावर कोणीही आक्षेप घेऊ शकत नाही. आणि म्हणून ही ब्रह्मविद्या एवढ्या उपयुक्त आहे की आपल्याला यथार्थ आणि अन्यथार्थ काय आहे याची जाणीव या ब्रह्मविद्येच्याच माध्यमातून होत असते. आणि म्हणून अप्रोक्ष ज्ञानियांना सुद्धा, अप्रोक्ष ज्ञानी जेव्हा शाब्द ज्ञानामध्ये होते त्यावेळी सुद्धा त्यांनी ब्रह्मविद्येच्याच आधारे अध्ययन केलं, आचरण केलं आणि त्याच्यामुळे ते पुनःसंबंधापर्यंत पोहोचले. पुनःसंबंधी त्यांना काय झालेलं? अप्रोक्ष ज्ञान दिलं गेलं आणि आता अप्रोक्ष ज्ञानामध्ये ते बहुरूपता बहुकामनाच्या माध्यमातून कर्माचं क्षालन करतात. अशा वेळेस सुद्धा जेव्हा मोठं विघ्न आलेलं आहे त्यावेळेस त्यांना ब्रह्मविद्येनेच काय केलेलं आहे? मार्गदर्शन केलेलं आहे त्या ठिकाणी. जसं आपण म्हणतो ना, बरं झालं मला हे औषध माहिती होतं. म्हणजे काही लागलं की आपण काय करतो, घरामध्ये आपली हळद असते, ती हळद त्या जखमेवर लावतो. आता जखमेवर लावतो म्हणजे काय, आत्ता जोपर्यंत लागणार आहे आपल्याला तोपर्यंत काय आपण त्याचा अभ्यास चालू असतो का? लागलं की हळद लावा, लागलं की हळद लावा असं काही नसतं. पण जेव्हा लागतं, जखम बघितली की आपल्याला लगेच आपल्याकडे असलेलं ज्ञान ते त्या ठिकाणी काय होतं? कार्यरूप होतं आणि आपल्यालाच आपली बुद्धी सूचना देते की याच्यावर काय करा, हळद लावा. म्हणजे ते ज्ञान सुप्त अवस्थेत योग्य वेळी ते सक्रिय होतं. तसं अप्रोक्ष ज्ञानियांकडे जे काही ब्रह्मविद्या आहे ती ब्रह्मविद्या अशा वेळेस सक्रिय होते आणि त्यांना ज्ञान करून देते की ज्यांनी विघ्न केलेलं आहे त्या देवता आहेत आणि आता हे विघ्न ज्याच्यावर केलेलं आहे ते तुम्ही स्वतः आहात, अप्रोक्ष ज्ञानी आहे. आणि जर का आता ह्या विघ्नापासून आपल्याला मुक्त व्हायचं असेल तर काय करावं लागेल? विद्या म्हणजे परमेश्वराकडे जावं लागेल, श्रीमूर्तीच्या सन्निधानी जावं लागेल. असं हे ब्रह्मविद्या त्यांना स्फुरवून देते. मग तो विद्ये अधीन होय आणि मग ते अप्रोक्ष ज्ञानी काय करतात? तडक परमेश्वर श्रीमूर्तीच्या सन्निधानी जातात आणि त्या ठिकाणी जी काही सेवा असेल ती सेवेमध्ये ते सहभाग घेतात आणि त्याच्यामुळे त्यांचं जे आनंद, विघ्नत्वे त्यांना जे प्रगटलेलं आहे ते विघ्न त्यांचं निघून जातं. कशामुळे? सेवा दास्य केल्यामुळे, श्रीमूर्तीच्या सन्निधानी जाऊन. म्हणजे अर्थातच आपल्याला हे कळेल की असन्निधानामधलं जे सेवा दास्य आहे त्याहीपेक्षा सन्निधानामध्ये असलेलं जे सेवा दास्य आहे ते अधिक उपयुक्त आहे. आपण घरी जे अध्यात्म आचरण करतो त्याहीपेक्षा ते जर का ईश्वराने विहित केलेल्या ठिकाणी जाऊन ते अध्यात्म आचरण केलं तर त्याचा अजून उपयोग आहे. जसं स्मृतीस्थळामध्ये त्या साकूबाई आहेत, ते आपल्या नातवंडांना खेळवत आहेत, उपदेशी आहेत, परंतु आचरण जे नामस्मरण झालं पाहिजे ते काही होत नाही आहे. अशा वेळेस भटोबाच त्या ठिकाणी उपस्थित होतात आणि त्यांना सांगतात की हे काय चाललं आहे तुमचं? ते म्हणते मी नातवंडांना खेळवतच या ठिकाणी नामसुद्धा घेते आहे, 2 in 1 किंवा 1 in 2 असं. आता हे काही गोष्टी ज्या असतात ना, या काही गोष्टी विरोधक आहेत, त्या कधी एकत्र येऊ शकत नाहीत.
तुम्ही जेव्हा प्रपंच करत असता त्यावेळी तुम्हाला परमार्थ चुकून साधत नाही, आणि ज्यावेळेस तुम्ही परमार्थ करत असता त्यावेळी प्रपंचाचा कुठलाही लवलेश तुमच्याकडे नसतो. तुम्ही जेव्हा ध्यान साधनेमध्ये असता तर अशा वेळेस तुम्हाला प्रपंचातलं काही आठवणार नाही, आणि जर का आठवत असेल तर तुम्ही ध्यान साधनेमध्ये नाही आहेत असा त्याचा अर्थ आहे. सरळ सरळ आहे. तुम्ही पाण्यामध्ये आहात का म्हणजे तुम्ही सुखे नाहीत, आणि तुम्ही सुखे आहात का म्हणजे तुम्ही पाण्यामध्ये नाही आहेत. तसं प्रपंच आणि परमार्थ आपल्याला काय करायचं आहे. आता जे प्रापंचिक लोक आहेत त्यांना उपाय एक सांगितला जातो की प्रपंचामध्ये परमार्थ केला पाहिजे असं सांगितलं जातं, पण तो कसा, प्रपंचासाठी तुम्ही इतके तास देत असाल तर त्यातला 1 तास म्हणा किंवा 2 तास तुम्ही परमार्थाला दिला गेला पाहिजे, तुमच्याकडनं परमेश्वराला दिला गेला पाहिजे. परंतु तो वेळ जो असतो प्युअर देवासाठीच असतो, त्याच्यामध्ये प्रपंच हा नसतो. आणि जेव्हा पूर्णपणे प्रपंचात विलीन असतो माणूस त्यावेळी तो पूर्ण प्रापंचिकच असतो. पण आधेमध्ये त्यांनी काय केलं पाहिजे, परमेश्वरीय नामाचं ध्यान केलं पाहिजे, किंवा नुसतं जप जरी केला तरी पण त्याच्यासाठी ते फायदेशीर आहे. आणि म्हणून इथे सांगितलेलं आहे की तो विद्ये अधीन होय, म्हणजे अप्रोक्ष ज्ञानी काय होतात, विद्येच्या अधीन म्हणजे परमेश्वराच्या अधीन होतात. प्रत्येक वेळी आपल्याला ज्ञान असेल तर आपण परमेश्वराच्या अधीन होऊच असं नाही आहे. खूपशा गोष्टींमधले उपाय आपल्याला माहिती असतात, परंतु ते उपाय आपण काही करत नाही. जसं कोणी सांगतं की बाबा सकाळी पाणी पिलेलं चांगलं असतं बरं का, त्यांना विचारलं तुम्ही पिता का पाणी, ते म्हणतात नाही मला नाही जमत. सकाळी चाललेलं चांगलं असतं, मग तुम्ही चालता का, नाही आम्हाला जागच येत नाही. तेलकट खाऊ नये, मग तुम्ही का खाता, नाही नाही मला ते चहा वाईट आहे, मग तुम्ही, नाही मला तर खूप सवय आहे चहाची. म्हणजे उपाय माहिती आहेत, त्याच्याबद्दलचा अपायसुद्धा माहिती आहे, परंतु त्याचं पालन आपण कधी करत नाही. आपण ते समोरच्याला म्हणजे बहुतांशी सांगतात ना, पुराणातले वांगी पुराणात, सल्ले हे फक्त दुसऱ्याला देण्यासाठीच असतात, उपाय हे दुसऱ्याला सांगण्यासाठी असतात, स्वतःवर त्याचा प्रयोग आपण कधी करत नाही. म्हणजे प्रत्येक वेळी तुमच्याकडे यथार्थ ज्ञान आहे आणि मग तुम्ही परमेश्वराला शरण जालच असं नाही, परमेश्वराची ध्यान साधना तुम्ही करालच असं नाही, अध्यात्माशी तुम्ही जोडल्या जालच असं नाही. आणि म्हणून या ठिकाणी अप्रोक्ष ज्ञानियाची ही बाब वेगळी आहे. म्हणजे तुम्हाला शाब्द ज्ञानामध्ये सुद्धा असंच राहायचं आहे आत्तासुद्धा, की लगेच तुम्हाला परमेश्वराची दृढता आलं पाहिजे. तसं या ठिकाणी अप्रोक्ष ज्ञानिया काय करतात, त्यांना जेव्हा कळतं की आता परमेश्वराच्या सन्निधानी जायचं आहे त्यावेळेस ते लगेचच विद्याधीन होय म्हणजे परमेश्वराच्या ते अधीन होतात, आणि त्या ठिकाणी जाऊन ते सेवा दास्यादी करतात, आणि त्यांचं ते विघ्न जे आहे ते विघ्नमुक्त होतात. अशा प्रकारे ह्या अप्रोक्ष ज्ञानियांच्या विघ्नाबद्दल आणि विघ्नोपशमा म्हणजे विघ्नाचं उपशमन करण्याबद्दलचे जे काही उपाय आहेत ते उपायाबद्दल आपण या ठिकाणी पाहिलेला आहे विषय. या परी योग्य होय त्यासी परमेश्वर सामान्य ज्ञान दान करीती. तर अशा प्रकारे आपण ऐकतो आहोत की शाब्द ज्ञानामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, अप्रोक्ष ज्ञानामध्ये काय केलेलं आहे, अनुसरण घेतल्यानंतर काय काय होतं, पुनःसंबंध झाल्यानंतर काय काय होतं, हा सगळा विषय आपण बघितला. आणि शेवटच्या टप्प्यामध्ये अप्रोक्ष ज्ञानियाची बहुरूपता बहुकामता याविषयी सुद्धा आपण पाहिलं. मग हे विघ्नाचं उपशमन झाल्यानंतर मग पुढे काय होतं, या परियोग्य होय, या परियोग्य होय म्हणजे कर्माचं क्षालन करून विधीचं पालन करून जे जे अप्रोक्ष ज्ञानी योग्य होतात, या परियोग्य होय मागे जे काही सांगितलेली पर आहे क्रम आहे त्या प्रकारे योग्य झाल्यानंतर तयासी परमेश्वर सामान्य ज्ञान दान करीती. कुणाला दान करतात सामान्य ज्ञान, योग्य झालेल्या जीवाला, अयोग्य व्यक्तीला नाही. ते जरी अप्रोक्ष ज्ञानी आहेत परंतु ते जोपर्यंत पूर्ण योग्यता त्यांची होत नाही, सामान्य ज्ञान द्यावं ही योग्यता जोपर्यंत त्यांच्याकडे तयार होत नाही तोपर्यंत त्यांना सामान्य ज्ञान दिल्या जात नाही. म्हणजे आपल्याला बहुतांशी असं असतं की मला हे पाहिजे, आणि त्यासाठी आपण काय करतो, देवाचा पाठपुरावा करत राहतो, पिछा पुरवतो देवाचा आपण, मला हे पाहिजेच मला हे पाहिजेच.
परंतु प्रत्येक गोष्ट अशी मागितली आणि भेटत नाही. आपल्या मुलांना पण आपण लगेच मागितली वस्तू लगेच देत बसलो, मग तुम्हालाच लक्षात येतं की हे काय होतंय, थोडं आपलंही चुकतंय. जे मागतायत तेच आपण देतोय, जे मागतायत ते आपण देतोय. मग तुम्ही थोडा संयम ठेवता आणि एक गोष्ट जर का त्यांनी मागितली, एखादी वस्तू मागितली, तर तुम्ही लगेच देत नाही, 8 दिवसांनी देता, 1 महिन्यानी देता. काही गोष्टी अशा असतात ज्या त्यांनी आत्ता जरी मागितल्या तरी तुम्ही त्यांना ती आत्ता देत नाही, त्यांना मोठं झाल्यानंतर देता. लहान मुलांनी मोबाईल घेऊन मागितला विकत, तुम्ही आत्ता देणार का त्यांना? नाही. ते योग्य होतील. तुम्हाला प्रत्येक गोष्टीला तुम्ही काय बघता, ते योग्य झाले पाहिजेत ती गोष्ट सांभाळण्यासाठी, त्याविषयी ते मॅच्युअर असले पाहिजेत, तरच तुम्ही ती वस्तू त्यांना देता. तसं परमेश्वर पण तुम्हाला जे काही द्यायचं असेल, परमेश्वराला तुम्ही मागतायत तेच परमेश्वर देणार नाही. कधी कधी तुम्ही जे मागतायत ते चुकीचं असू शकतं. लहान मुलं जेवढं काही मागतात ते सगळं त्यांच्या उपयुक्तच असतं असं नाही, काही काही गोष्टी चुकीच्या असतात. उद्या त्यांनी जर का काही हातामध्ये काही ब्लेड वगैरे काही मागितलं, धारदार शस्त्र मागितलं, तर तुम्ही लगेच द्याल का? किती लाड असो तुमच्या मुलाचे, तरी तुम्ही त्याच्या हातामध्ये शस्त्र द्याल का? शस्त्र देणार नाही. कारण की तुम्हाला त्याच्याबद्दलचं जे अनुपयोगिता आहे ती तुम्हाला माहिती आहे, त्यासाठी तो योग्य नाही हे तुम्हाला माहिती आहे. आणि ज्यावेळेस ते योग्य होतील किंवा ज्या गोष्टी त्यांच्यासाठी योग्य आहेत त्याच गोष्टी आणि तेव्हाच ते आपण त्यांना देत असतो. तसं परमेश्वरसुद्धा तुम्ही मागितलं की देत नाहीत, कारण की बहुतांशी गोष्टी असतात त्या तुमच्यासाठी अनुपयोगी असतात. तर त्यासाठी आपल्याला असं वाटतं की आपल्याला गाडी भेटली पाहिजे, गाडी असली पाहिजे. पण गाडी असली म्हणजे काय होणार आहे? प्रवास तर होणारच आहे, परंतु अपघातसुद्धा होणार. आमचे एक मित्र, त्यांनी गाडी घेतली नवीन आणि नंतर 1 महिन्यानी त्यांनी मला फोन केला की माझा ॲक्सिडेंट झाला. म्हटलं कसं काय? ते म्हणे असं चाललो होतो, मध्ये श्वान आलं काहीतरी आणि त्याला वाचवण्याच्या नादात पडलो आम्ही वगैरे. हां, म्हटलं आता ते होणारच आहे. ते म्हणे म्हणजे? म्हटलं आता तुम्ही साधनच घेतलेलं आहे ॲक्सिडेंटचं, अपघात होण्याचं साधन तुम्ही विकत घेतलेलं आहे, तर मग आता अपघात होणारच आहे. म्हणजे काय आहे की काही काही गोष्टी अशा आपण विकत घेत असतो. आता ते विकत म्हणजे आपण देवाकडे काय मागतो आहोत, आता हे अपघाताचा किंवा गाडीचा भाग सोडा, परंतु प्रत्येक गोष्ट देवाकडनं जेव्हा मागतो ना आपण, त्यावेळेस प्रत्येक वेळी आपण त्याचं चिंतन केलं पाहिजे, ही गोष्ट किती उपयोगाची आहे आपल्या. हे आपल्यामध्ये सत्व टिकवून ठेवणारी वस्तू आहे का? ही आपल्याला देवाकडे नेणारी ही वस्तू आहे का? आपल्यामध्ये प्रामाणिकता टिकवणारी ही वस्तू आहे का? अशा सगळ्या बाबी आपण बघितल्या पाहिजेत आणि मग ती गोष्ट देवाकडे मागितली पाहिजे आणि तीच गोष्ट मागितली पाहिजे. जसं तुम्ही एखाद्या वयस्कर व्यक्तीपुढे खाण्याचे पदार्थ ठेवा, ते काय करतात, ताटामध्ये सगळं पाहतात, आपल्या खाण्यायोग्य काय काय आहे आणि खाण्यायोग्य काय काय नाही आहे. जे योग्य नसतं ते पटापट ताटातनं बाहेर ठेवलं जातं, म्हणजे दुसऱ्या ते काढून ठेवलं जातं ताटातनं, आणि जे योग्य असतं तेच फक्त ताटामध्ये ठेवलं जातं. तसं आपल्या बाबतीमध्ये सुद्धा आहे की काही काही गोष्टी योग्य असतात, काही काही गोष्टी अयोग्य असतात. काही काही गोष्टी योग्य असतात, परंतु ते योग्यच वेळी द्याव्या लागतात. ते प्रत्येक वेळी देता येत नाहीत, योग्यच वेळी द्यायचे असतात ते. आता समजा एखादा पदार्थ आहे जो संध्याकाळी खायचाच नाही आहे, मग तो कधी द्यावा लागेल? योग्य वेळी द्यावा लागेल. म्हणजे तो सकाळी द्यावा लागेल, दुपारी द्यावा लागेल खाण्यासाठी. तसंच आहे की योग्य वेळसुद्धा पाहिजे आणि तुमच्यामध्ये सुद्धा ती योग्यता पाहिजे की ती गोष्ट तुम्ही पेलाल आणि मग ती गोष्ट परमेश्वर देत असतात. ज्ञानाच्या बाबतीमध्ये सुद्धा परमेश्वर काय करतात? हा नियम पाळतात. जोपर्यंत विशिष्ट योग्यता होत नाही तोपर्यंत शाब्द ज्ञानियाला किंवा अनुसरल्या व्यक्तीला पुनःसंबंधाची योग्यता जी आहे ती जोडल्या जात नाही, म्हणजे पक्की होत नाही. शाब्द ज्ञानामध्ये अनुसरण घेऊन तेवढं स्मरण करावं लागतं, तेवढं तो कर्मनाश करावा लागतो, तेव्हा जाऊन कुठे पुनःसंबंध निश्चित होतो. मग
देहांत झाल्यानंतर पुनःसंबंधी जन्म होईल, परंतु त्या ठिकाणी अप्रोक्ष लगेच दिल्या जात नाही. शाब्दातलं काही अपूर्णत्व असेल तर त्या ठिकाणी पूर्ण केलं जातं आणि मग योग्य वेळ आल्यानंतरच त्या ठिकाणी परमेश्वर भेट देऊन त्यांना अप्रोक्ष ज्ञानाचा संचार करतात, तोपर्यंत नाही. मग अप्रोक्ष ज्ञानामध्ये योग्य प्रकारे कर्मनासादी सेवादास्य हे अशा प्रकारे घडल्यानंतर मग जी योग्यता होते, मग ती योग्यता झाल्यानंतर मग त्याची परमेश्वर सामान्य ज्ञान दान करते. सामान्य म्हणजे अप्रोक्ष ज्ञानापेक्षा थोर आणि विशेष ज्ञानापेक्षा न्यून असं जे ज्ञान आहे, म्हणजे अप्रोक्ष ज्ञान पूर्ण झाल्यानंतर आता विशेष ज्ञानापर्यंत नेणारं जे काही ज्ञान आहे ते आहे सामान्य ज्ञान. अप्रोक्ष ज्ञानामध्ये सकळ कर्म नासून गेलेले आहेत. जे काही जोडलेत अनंत सृष्टीमध्ये जेवढे कर्म जोडलेले आहेत, अविद्येवर जे लेप लागलेले आहेत ते सगळे नासून गेले अप्रोक्ष ज्ञानामध्ये. आता कुठल्याही प्रकारचं कर्म त्या अप्रोक्ष ज्ञानियांच्या ठिकाणी नाही आहे. आणि मग सामान्य ज्ञान दिलं जातं. या परी योग्य होय म्हणजे अप्रोक्ष ज्ञानामध्ये कर्मनाशाने आणि विधिपालनाच्या योग्यतेने योग्य झाल्यानंतर तयासी म्हणजे त्या अप्रोक्ष ज्ञानियांना परमेश्वर स्वतः सामान्य ज्ञानाचं दातृत्व करतात. म्हणजे जे शाब्द ज्ञानाची शक्ती दिलेली आहे तीच वाढवली तर त्याचं अप्रोक्ष ज्ञान झालं. अप्रोक्ष ज्ञानामध्ये अजून त्या ज्ञानाची क्षमता वाढवणं हे सामान्य ज्ञान आहे. आणि ते सामान्य ज्ञान झाल्यानंतर मग पुढे काय झालं, सामान्य ज्ञानी विकारसृष्टी कर्मसृष्टी वेगळा होय, दैवसृष्टी अधीना होती. सामान्य ज्ञानामध्ये दैवसृष्टी आणि विकारसृष्टी आणि कर्मसृष्टी या ज्या काही 72 कोटी देवता आपण बघितलेल्या होत्या, ज्या अप्रोक्ष ज्ञानामध्ये अधीना झालेल्या आहेत, त्या या सामान्य ज्ञानामध्ये काय होतात, त्यांच्या वेगळा होऊन जातो तो. म्हणजे त्या देवतांचं आता पिंडस्थ अधिष्ठान वगैरे यांच्याकडे काहीच राहणार नाही. आणि दैवसृष्टी अधीना होती. उच्च ज्या देवता आहेत दैवसृष्टीच्या त्या अधीन होतात यांच्या. त्या अप्रोक्ष ज्ञानामध्ये कशा होत्या, विघ्नरूपा होत्या. त्या सामान्य ज्ञानी कशा होतात, अधीन होतात. तर सामान्य ज्ञानाची विशेषता ती काय, सामान्य ज्ञान झाल्यानंतर काय झालं ना, सत्ता सामान्य ज्ञान मिळवणे अशेष कर्मक्षाळन करी अशेष मळक्षाळन करे. सत्ता आणि सामान्य, सत्ता ज्ञान आणि सामान्य ज्ञान अशा दोन्ही ज्ञानाच्या योगाने काय होतं, अशेष कर्मक्षाळन करी. अशेष कर्म, आता मागे आपण बघितलं की अप्रोक्ष ज्ञानामध्ये तर सगळे कर्म नासून गेले, मग आता सामान्य ज्ञानामध्ये कसले कर्म शिल्लक आहेत, अशेष कर्म म्हणाले. तर कर्माची व्याख्या ही पुढे केल्या जाते की जे केल्या जातं त्याला कर्म असं म्हणतात. जे तुम्ही कर्तृत्व करता म्हणजे तुम्ही बघितलं, बघण्याचं सुद्धा हे काय आहे, कर्म आहे. ऐकण्याचं सुद्धा काय आहे, कर्म आहे. बोलणं हे सुद्धा एक कर्म आहे. आणि एखाद्या क्रियेला न्याय देणं म्हणजे वास्तविक आपण चालणं असेल किंवा एखादी क्रिया करणं असेल, हे सुद्धा काय आहे, कार्य आहे. आणि जे केल्या जातं त्याला कार्य असं म्हणतात. आणि कार्य म्हणजेच काय आहे, कर्म आहे. जे केल्या जातं त्याला कर्म असं म्हणतात. मग तुम्ही काही करा. मग या ठिकाणी मळ सुद्धा काय केलेले आहेत, मायादत्त सामर्थ्याने जीवाने ते मळ रचना केलेली आहे. विश्वदेवतेपासून तर यक्षिणी देवतेपर्यंत असे 81,000,000 नवदेवतांचे मळ जीवाने बनवलेले आहेत. आणि म्हणून ते काय आहेत, मळांना सुद्धा कर्म असं म्हणतात. कर्माला कर्म असं म्हणतात, पाप पुण्यादी. परंतु जे मळ असतात देवतांचे त्यांना सुद्धा काय म्हटलं जातं, मळच म्हटलं गेलेलं आहे. आणि म्हणून इथे सांगितलं की सत्ता सामान्य ज्ञान म्हणून अशेष कर्मक्षाळन करी अशेष मळक्षाळन करी. पूर्ण कर्माचं क्षाळन होतं अप्रोक्ष ज्ञानामध्ये आणि पूर्ण मळांचं क्षाळन होतं सामान्य ज्ञानामध्ये. अशा प्रकारे या ठिकाणी मळांचं आणि कर्मांचं क्षाळन या सामान्य ज्ञानामध्ये होतं. असं आपण पाहिलं, सत्ता आणि सामान्य ज्ञान मिळून या दोन्ही गोष्टीचं क्षाळन होतं.
आता अशेष म्हटल्यानंतर अशेष मळ क्षाळन करी, तर समग्र मळांचं क्षाळन होतं का? तर तेणे लाविले ते तो फेडी, तेणे नाही लाविले ते तयाचीनी न फिटे. अपरोक्ष ज्ञानी किंवा जीवाने जे स्वतः लावलेलं आहे ते त्याच्याने फिटलं जातं. काय स्वतः लावलेलं आहे? पाप पुण्यादी कर्म ते स्वतः त्यांनी केलेले आहेत, ते फिटले त्याच्याकडनं. त्याच्यानंतर यक्षणीपासून तर विश्वदेवतेपर्यंतचे मळ जीवाने लावलेले आहेत ते सुद्धा क्षाळन करू शकतो जीव. परंतु तेने नाही लाविले म्हणजे आद्यमळ असेल मायेचा मळ आणि अविद्या आहे, तर ते काही जीवाने स्वतः लावलेले नाही, ते मायेने आद्यमळ लावलेलं आहे आणि अविद्या ही अनादीचीच आहे, तर ते काही जीवाकडनं नाचल्या जात नाही. तेने नाही लाविले ते तयाचेनी न फिटे, त्यांनी जे नाही लावलं ते त्याच्याकडनं फिटल्या जात नाही. आता मागे सांगितलं कर्म, तर कर्म कशाला म्हणावे? न यत् क्रियते तत् कर्म म्हणून ही कर्म. कर्माची व्याख्या सांगितली. यत् क्रियते म्हणजे जे केल्या जाते त्याला कर्म म्हणतात. आता आपण कर्म दोन प्रकाराला म्हणतो. जे कर्तृत्व आहे त्याला कर्म म्हणतात आणि ते कर्तृत्व केल्यानंतर जे पाप लागतं किंवा पुण्य लेप लागतात त्याला सुद्धा कर्मच म्हटलं जातं. क्रियेला सुद्धा कर्म म्हणतात आणि क्रियेच्या नंतर जे पाप पुण्य लागतं त्याला पण कर्म असं म्हणतात. म्हणजे तुम्हाला कर्म जे केलं जातं ते तर कळतंच, पण आपण हे पण म्हणतो ना, ते कर्माचा भोग भोगतायत किंवा माझं हेच कर्म आहे. कर्म आहे म्हणजे भोग आहे हाच माझा. म्हणून कर्म, कर्म शब्दे कर्म बोलीजे. मग कर्म या पदामध्ये काय काय येतं ना? कर्म शब्दे कर्म बोलीजे, कर्माला सुद्धा कर्म म्हणतात आणि कर्म शब्दे मळ ही बोली जेती आणि कर्म शब्दामध्ये मळ सुद्धा आलेले आहेत. मळाला सुद्धा कर्म असं म्हटलेलं आहे. अशा प्रकारे आपण हा विषय कर्मासंदर्भातला म्हणजे कर्म कशाला म्हणावे आणि कर्म कशाला म्हटलेलं आहे, कर्म या शब्दाची व्याख्या काय आहे ते या वचनामध्ये आपण पाहिलं. आणि या परियोग्य होय त्याची परमेश्वर विशेष ज्ञान दान करीते. या परियोग्य होय म्हणजे सामान्य ज्ञानामध्ये संपूर्णत्वे मळांचं क्षाळन केलं जातं. आणि आता मग जसं जसं मळ नाचणार तसं त्या देवतेच्या सकळ पिंडस्था, त्या देवतेंचं अधिष्ठान हे सगळं निघून जाईल आणि सर्व देवतेंच्या वेगळा तो व्यक्ती होईल, तो जीव होईल. आणि अशा प्रकारे योग्य झालेल्या जीवाला परमेश्वर काय करतात? विशेष ज्ञान दान करतात. विशेष ज्ञानाचं दातृत्व परमेश्वर करत असतात. असा आपण या ठिकाणी सामान्य ज्ञानी, अपरोक्ष ज्ञानी आणि त्यानंतर सामान्य ज्ञानी या दोन ज्ञानियांसंदर्भातली वैशिष्ट्य आपण पाहिली. त्यांच्या ज्ञानासंदर्भात आपण अध्ययन केलं आणि त्याची जी विशेषता आहे ती विशेषता आपण या ठिकाणी श्रवण केलेली आहे. आणि यानंतर परमेश्वर त्यांना अपरोक्ष ज्ञान देतात, यानंतर परमेश्वर सामान्य ज्ञान देतात आणि त्यानंतर परमेश्वर विशेष ज्ञान देतात. या विशेष ज्ञानाच्या दातृत्वापर्यंत आलेलो आहोत आपण. आणि विशेष ज्ञानाची विशेषता काय आहे, त्याची काय खासियत आहे, विशेष ज्ञान झाल्यानंतर मग पुढे काय होतं या संदर्भातला विषय आपण पुढच्या सत्रामध्ये बघूया. दंडवत हो.